हाय सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर सकाळची सगळी कामं वगैरे झालेत आणि आज विशेष म्हणजे आमच्या दीदीचा बर्थडे. आज बाबू कुणाचा बर्थडे? आज बाबूचा पण बर्थडे का? हा, आमच्या दीदी सोबत खोटं आमच्या बाबूचा पण बर्थडे. आमच्या बाबूचा बर्थडे होऊन 2 महिने झाले ना. कुठले कपडे घालायचे बाबूला बर्थडेला? नवीन? कुणी आणलेत बाबूला नवीन कपडे? मामाने आणलेत. हा, आणि बाबूचा बर्थडे आम्ही केक आणणार संध्याकाळी म्हणजे. हा, पॅन्ट घातली बाबून आज. मामाने पॅन्ट पण आणली आहे. बरं ठीक आहे, चालेल. काय म्हणला मामा? मामा काय म्हणला? येतो म्हणला का संध्याकाळी केक घेऊन? काय म्हणला बाबूला? आंबट बी खाऊ आणतो म्हणला. बरं. आणि बाबू कुणावर लय प्रेम करते? आईवर, बाबावर का मामावर? अजून आई आवडती का? आणि दीदी कुठे गेले माझ्या बाबूची? दीदी कुठे गेलीये? डबा घेऊन स्कूलला. आपण कसं जाणार आता स्कूलला? बाबू कसा पळणार दीदीला आणायला? आणि स्कूलमध्ये गेल्यावर काय म्हणणार? असं कसं? असं. बरं, जाऊ आम्ही. आमच्या शिवण्याचा आहे आज बर्थडे आमच्या दीदीचा. दीदीला आमच्या 6 वर्ष पूर्ण झालेत आज. 11 जून 2020 साली तिचा जन्म झाला होता. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे तेव्हा कोरोनाची पहिली लाट होती, पहिलं लॉकडाऊन होतं आणि तेव्हा माझी शिवण्या जन्मली आहे. म्हणजे प्रॉपर इतकं कडक लॉकडाऊन होतं ना, काय विचारू नका. म्हणजे कुठं जायची वगैरे सोय नव्हती. बऱ्याच जणांना म्हणण्यापेक्षा सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्या कोरोनाच्या काळात पहिल्या लॉकडाऊनमध्ये शिवण्याचा माझा जन्म झालाय. आता ऐका, बाबूला कुणी दिला आईला? दत्त. आणि दत्तनी कुणाला बोलवलंय आता? काय म्हणतो दत्त बाबूला? असं म्हणतो का? आता आम्ही दत्तकडे जाणार आहे. आज आहे गुरुवार आणि म्हणजे देवपूजा वगैरे झाली, माझी सगळी कामं झालेत. आता शिवण्याला पण आणायला जायचं टायमिंग झाले. दीदीला तिची स्कूल सुटते आणि आम्हाला जायचंय दत्तकडं. दत्तने बोलवले आमच्या बाबूला आणि दत्त दररोज सकाळ संध्याकाळ बाबूला बोलवतो. म्हणजे दिवसातून आमच्या इथं म्हणजे गार्डनलाच दत्ताचं छान मंदिर आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये वगैरे सुद्धा बघितलं असेल. तर म्हणजे दररोज एकदा तरी दिवसातून तिथं जाऊन पाया पडून आलं पाहिजे. दत्तासोबत थोडंसं भांडलं पाहिजे, त्याच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत, काही ना काही बोललं पाहिजे, असा आमच्या बाबूचा अट्टास असतो. आणि ती जाऊन तिथं बोलती, गप्पा मारती त्या मूर्तीपुढं उभारून. म्हणजे तिला माहिती दत्त दही भात खातो, दत्त नाम खातो. आता दत्त झोपलाय, दत्त तू थांब बाबू, उद्या येतंय, बाबू येतंय उद्या. किंवा जर ती घरात आली ना तर अशी म्हणणार की काय, हा थांब दत्त, थांब बाबू येतंय, बाबू येतंय, मी आले, असं म्हणती ना तू? काय म्हणती? काय असं म्हणती ना? काय म्हणती? बाबू येतंय, थांब, अशी म्हणती ना. असं बोलत असते ती. आणि मग आता आम्ही जाणार आहे दत्ताच्या मंदिरामध्ये जाणार, पाया पडणार, छान मस्त बाबू आमच्या दत्तासोबत गप्पा मारणार. आणि तिथून आम्ही दीदीला स्कूलमधनं पिकअप करणार आणि घरी येणार. थोडंसं दीदीला गिफ्ट सुद्धा घ्यायचं आहे. तिनं काही मागितलेत कलर वगैरे, ते सुद्धा येताना घेऊन येईन. आणि आता जो व्हिडिओ आहे तर तो मी दीदीला स्कूलमधनं आणल्यानंतर मग कंटिन्यू करते तुमच्यासोबत. चला बाय बाय कर, बाय करते माऊला. माऊ बाय, आम्ही दीदीला घेऊन येतो म्हणा. आमची दीदी आमची कशी रडते स्कूलमध्ये? अशी कसं एवढं मोठ्यानं रडती का दीदी? आणि बाबू काय म्हणतो? बाबू रडतो का स्कूलला गेल्यावर? नाही. बाबू पण जाणार आहे ना स्कूलला. काय करणार बाबू स्कूलमध्ये जाऊन? अभ्यास. अभ्यास करणार. अजून काय करणार बाबू माझा? डबा बी खाऊ. अजून काय? शाळेत गेल्यावर दुसऱ्या पोरांना मारणार का तू? त्या फ्रेंड्सला तुझ्या मारणार? मग काय करणार? त्यांना खेळणार का मारणार? त्यांना भांडण करणार का त्यांच्यासोबत तू? मग काय करणार? अभ्यासच करणार का फक्त? जे जे हा, सॉक्स घालून, शूज घालून आम्ही जाणार. ओके माऊ बाय म्हणून आम्ही दीदीला घेऊन येतो म्हणून. हा, आणि दत्तनं बोलवले माझ्या बाबूला. आम्हाला दत्तकडे जायचंय. कोण बोलवते बाबूला? काय म्हणते?
म्हणतो? असं म्हणतो का? दत्तला काय आवडतं खायला? काय आवडतं दत्तला? दही भात. दत्तला आमच्या दही भात खूप आवडतो, हा ना? चला आता आम्ही निघालो होतो छान गार्डन मध्ये जाऊन दत्ताच्या मंदिरामध्ये पाया पडून. मग तिकडून तसंच आमच्या दीदीला आणायला जाणार होतो, कारण दीदीची स्कूल सुटायची सुद्धा वेळ झाली. 1:30ला तिची स्कूल सुटते. 1 वाजता आम्ही आलो खाली. चला, असं मस्त भलं मोठं असं उमराचं झाड आहे. चल. दत्त काय आता दत्तने बोलवलं होतं म्हणजे दत्ताला विचारलं पाहिजे काय म्हणतोय म्हणून. काय म्हणतायत दत्त? चला, शूज काढायचे ना? ये मी काढते शूज. वर वर ठेवायचं बाबू, फुल वरती. मुंग्या झाल्यात बघ साखरेला. जेजेला चावतील ना मुंग्या. ठेव दत्तला, ठेव दोन्ही फुलं ठेव. चल लवकर. ठेवले का? पाया पड, दंडवत करा. खाली माग माग डोकं टेकवती तू, मुंग्या त्या. दंडवत कर खाली. चल चल, दंडवत कर, लवकर जायचंय. इथं कर ना खाली. हा, आमच्या दीदीला घेऊन येते हा दत्ता. आमची दीदी स्कूलला गेले म्हणून. म्हणजे दंडवत कर ना इथं खाली. इथं दंडवत कर ना खाली. तिकडं 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 तोंड करायचं. बरं करा, चला. करा दंडवत. कुणाला सुखी ठेव म्हणायचं बाबूला? काय म्हणते दत्ताला? आईला सुखी ठेव म्हणती का? बस. दंडवत. मग नको तिकडं, नको तिकडं, नको. चल. गुरुवार होता त्यामुळे सकाळच ती मला घेऊन आली होती खाली. मी सुद्धा छान दत्ताचं दर्शन घेतलं. शक्यतो आम्ही संध्याकाळच्या वेळी येतो, कारण मुली पण संध्याकाळी इथं गार्डन मध्ये खेळतात. आणि मग मस्त ती दत्तासोबत गप्पा मारून, त्यांच्याशी भांडून बोलून खेळून मग आम्ही घरी जात असतो. छान असं दर्शन घेतलं. पण तिचं म्हणणं होतं की आई थांब, नाही जायचं इथून. आणि तिला दररोज सकाळ दुपार संध्याकाळ काय होतं माहित नाही, आई मला दत्त बोलवतोय. म्हणजे तिला दत्त महाराजांचं इतकं वेळ का लागले किंवा काय आहे याच्या मागचं जे गणित आहे ना, ते आम्हाला सुद्धा कळालेलं नाही. पण प्रचंड वेळ आहे तिला दत्ताचं. इतकी ती त्यांच्यासोबत भांडते, इतकी बोलती त्यांच्यासोबत. जे गार्डन मध्ये खेळायला जरी गेलो ना. दर्शन झालंय, खूप भारी वाटतं गार्डन मध्ये आल्यावर. दाखवते, मस्त अशी सावली आहे ना मंदिराच्या तिथं, खूप भारी वाटतंय एकदम मस्त. ऊन लागते. आता ही गेली गणपतीच्या पाया पडायला. ते बघ, चला बस की. चला चल चल, दीदी वाट बघते. चल. चला आता बस बस बस. चला चला. मी दीदीला घेऊन येते म्हणून, संध्याकाळी येते म्हणून सांग. आता आम्ही आमच्या बच्चूला घेऊन आलोय. 2 वाजले. 1:30ला आमच्या बाबूची स्कूल सुटते. सर्वांना फॅनचं बटन बंद कर ग, आवाज येत नाही. जा ना, जा ना, फॅनचं बटन बंद कर. आणि तुझा हात पुसून ये स्वच्छ रुमाला. काय किचनवर रुमाला आहे? जा किचनवर रुमाला आहे, हात पुसून ये. जा जा, आईस्क्रीमचा हात पुसून ये. ही आमची बर्थडे गर्ल आहे. दुसरा ड्रेस घालायचा ना बाबू नवीन. आणि आईने हे बर्थडे गिफ्ट दिले तिला. एवढं छोटंसंच बर्थडे गिफ्ट पाहिजे होतं. मी तिला दुकानात नेलेलं. तिला बोललेली तुला काय घ्यायचंय ते घे. पण आमच्या मॅडमला हेच पाहिजे. हे काहीच नाही, 30 रुपयाचं घेतलं होतं. परत म्हणलं नको, डब्बा घे, डब्बा छान असतो. आणि कलरची पेटी आहे आमच्याकडं, पण आम्हाला पेन्सिल घ्यायची होती छोटी दररोज वापरायला. स्टिकर घ्यायची होती. आणि हा टाइमपास आता फ्रीज सोबत चालणार आमचा. आम्ही फ्रीजला लावणार आहे. अजून केक पण आमच्या बाबूच्या चॉईसचा घेणार आहे मी. शिवण्याची जन्मतारीख आहे 11 जून 2020 आणि सर्वज्ञची आहे 11 एप्रिल 2024. दोघींची जन्मतारीख सेम आहे, मंथ वेगळा आणि साल फक्त वेगळा, नाही का? आणि म्हणजे आज गुरुवारचा तिचा बर्थडे आलाय. ती जन्मली होती ना त्या दिवशी पण गुरुवारच होता.
हे आमचं असं दररोज चालतं की बाबा दीदीने डबा खाल्लाय का नाही, चेकिंग असते, चेकिंग. हा छान संपला बाबू, दीदीनं सगळं संपवलंय. नंपा दुसरा डबा घे, दुसरा घे, दुसरा की नंपा. नंपा बाबू नको, घाण आहे ते. किचनवर ठेवलं बघू, दुसरा घे. दुसऱ्या डब्याचं खाल्लंय का बघ. बाबा जरी ऑफिस मधून आले ना तरी पण आम्ही असाच डबा चेक करतो दररोज, बाबा जेवले. त्यानंतर दुपारी जेवण वगैरे केलं, सर्वज्ञाला झोपवलं, ती झोपली होती कारण संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेशन होतं आणि तिला झोपवणं गरजेचं होतं म्हणून तिला झोपवलं. आणि म्हटलं आता एक खूप म्हणजे आठवडा झाला शाळा सुरू होऊन, पण मला काही बुक्सला कवर घालायला वेळच मिळत नव्हता. म्हटलं आज वेळ आहे आणि लक्षात आले तर पटकन म्हणजे कवर घालून घ्यावे. आणि आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्याकडे असे काही पुट्टे वगैरे नसायचे कवर वगैरे. जे न्यूजपेपर असतात ना तर त्याचे आम्ही कवर घालायचो. पिना नसायच्या स्टेपलरच्या, तर आम्ही कधी कधी हाताने पिना मारायचो किंवा मग गादी खाली किंवा घरामध्ये आपला जात किंवा पाटा वरवंटा असतो ना तर त्याच्या खाली बुक्स असे कवरेत ठेवायचे म्हणजे कवर त्याचे जाम बसायचे, निघायचे नाहीत म्हणून. त्याच्यानंतर कवर घालत होते आणि मध्ये स्टेपलरच्या पिना संपल्या म्हणून मी पिना आणण्यासाठी गेले. आणि तर पिना वगैरे या डब्यामध्ये असतात, जे खूप दिवसापासून आणलेले तिथेच पडलेल्या होत्या. आणि अचानक आज मला या गोष्टी सापडल्या आणि खरच्या गोष्टी बघून ना म्हणजे अगदी असं मला भरून आलं आणि ते दिवस आठवले. एक तर आज आमच्या शिवण्या दिदीचा बर्थडे होता आणि 6 वर्षापूर्वीची जी गोष्ट होती तर ती मी इतक्या जपून ठेवल्यात. आणि म्हणजे योगायोगानं तो काढण्याचा योग मला आला. मला माहित होतं की त्या या डब्यामध्ये मी ठेवल्यात म्हणून. आणि हे शिवण्याचे आहेत लहानपणीची वाळे, जी की ती जन्मले जन्मले मी तिला घेतली होती. आणि याच्या निळ्या दिसतायत ना त्या दोघींच्या नाळ आहेत, म्हणजे ज्या आई आणि बाळाची जोडलेली असते ना ती नाळ. हॉस्पिटलमध्ये जन्मल्यानंतर ती कट करून त्याला चिमटा लावला जातो आणि 5 दिवसांनी ती नाळ पडून जाते. मोस्ट ऑफ सगळे फेकून देतात. म्हणजे मला माझ्या घरचे पण सांगत होते की ते कशाला ठेवले म्हणून. मी म्हणलं नाही, म्हणजे माझ्याकडे राहू दे, जोपर्यंत म्हणजे मला ते ठेवता येईल जपून तोपर्यंत मी ते ठेवणार आहे. आणि त्या बघून मला म्हणजे थोडंसं असं जुनं म्हणजे ते दिवस आठवले आणि थोडं वाईट पण वाटलं. पण एक आनंद सुद्धा झाला की म्हणजे कसं असतात ना गोष्टी, इतकं काही मला आता जास्त बोलता येत नाही त्यामुळे मी नाही शेअर करणार. तर मग दुपारचं सर्वज्ञ उठल्यानंतर त्यांचा असा खेळ झाला होता. त्यांना मस्त साबुदाण्याची खिचडी वगैरे करून खायला घातली. नंतरचं मी काही अजिबात शूट घेतलं नाही कारण मला इतकं काम होतं, बिर्याणी वगैरे बनवायची होती आणि घरी कोणच नव्हतं. बाबा पण दुपारी आले पण त्यांची कामं चालू होती त्याच्यामुळं. मग मी मस्त सगळ्यांसाठी 2 किलो तांदळाची बिर्याणी बनवली होती. त्याच्या भाज्या वगैरे वेगळ्या होत्या. व्हेज बिर्याणी बनवली होती मस्त पनीर वगैरे घालून. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. त्याच्यामुळे माझा खूप गोंधळ उडाला. जास्त गडबड नाही म्हणता येणार, पण मला काही शूट वगैरे नाही करता आलं कारण शूट करत बसले तर खूपच उशीर होतो म्हणून मग मी शूट नाही केलं. आता केक वगैरे पण बाबा घेऊन आले होते. मी सुद्धा छान मस्त रेडी झाले होते. साडी वगैरे नव्हती घातली. आणि आता तुम्हाला इथं पुढे सुद्धा मी बर्थडे गर्ल दाखवते. तिचे पण फोटो वगैरे छान काढून घेतले. आणि केक सुद्धा आमच्या शिवण्या दीदीच्या चॉईसचा होता. तिला खूप दिवसापासून चाललेले की आई माझ्या बर्थडेला मला डॉलचा केक हवाय. पण पूर्ण डॉलचाच वाचतो ना, त्याला क्रीम खूप असती म्हणून मग अशा पद्धतीचा मी तिला विचारून घेतला होता. तिला हा आवडला आणि हा मँगो फ्लेवरचा केक आम्ही फर्स्ट टाइम ऑर्डर केलेला. खूप छान होता, स्वतः कस्टमाइज करून घेतलेला. आता हे शिवण्याला मस्त असं जो असा किंगचा टोप असतो तो घालून घेतला. आणि आता सर्वज्ञ रडेल म्हणून तिला मी छोटासा बेल्ट घातला. कारण जेव्हा आम्ही म्हणत होतो की दीदीचा बर्थडे तर तिचं म्हणणं होतं की नाही आई बाबूचा बर्थडे, म्हणजे कुणाचा जरी बर्थडे असला तरी आमच्या बाबूचाच बर्थडे असं तिचं म्हणणं असतं. घरामध्ये सगळं फर्निचर वगैरे असल्यामुळे फार काही जास्त डेकोरेशन नाही करता येत. एका साईडला भिंत आहे पण तिथं डेकोरेशनला दिशा चुकीची होते म्हणून आम्ही तिथं नाही करत. असा साधा सोपा छान बर्थडे सेलिब्रेशन करतो. मस्त असं शिवण्याचं आणि सर्वज्ञाचं दोघींचं पण मी औक्षण करून घेतलं. आणि दोघे सुद्धा खूप क्यूट दिसत होत्या, शिवण्या सुद्धा आणि सर्वज्ञा सुद्धा. आणि त्यांना जे बर्थडेचे कपडे आहेत तर ते त्यांच्या मामाने गिफ्ट केले होते, म्हणजे पाठवून दिले होते. त्याच्यामुळे आम्ही काही वर्षी त्यांना बर्थडेला कपडे सुद्धा घेतले नाहीयेत कारण मामाने घेतले होते. म्हटलं कशाला डबल म्हणून काही जास्तीचा खर्च आम्ही केला नाही. मस्त असं सगळ्यांनी औक्षण वगैरे करून घेतलं. तर सगळेच व्हिडिओमध्ये येण्यासाठी कम्फर्टेबल असतात असं नाही, त्याच्यामुळे मी कोणाला फोर्स पण नाही करू शकत कारण ज्याची त्याची चॉईस असते. कापा कापा काप शिवाय
घेऊ दे शिवानी. थांब बाबू थांब थांब आई घेते आई घेते. बाबू खत्ती पण आज जरा 2 मिनिटं थांब. बाबू खत्ती मला म्हणते की ते खायचं असतं ते बोलाय. थांब 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 मी देते थांब. इकडे बघ. हा बसा ना तुम्ही बाबा. आई देते थांब. बाबू खायचं. जरा काढेल ना फोटो. होय का नाही आता मामा राहू देते. थांब थांब सोन्या थांब बस जरा. पाहुली तुलाच आहे थांब जरा. नाही नको लय घाण झालंय की पुढं बघ काकू पुढं बघ. आशीर्वाद करा. असं कर मग. इथे बघ इथे बघ. बस ए उभं राहा. हे केक केक उचलते मग फोटो काढत थांबा. त्याच्यानंतर तिच्या सोसायटीमधल्या सगळ्या फ्रेंडनी तिला गिफ्ट वगैरे आणले होते. मस्त फोटो वगैरे काढून झाले. सगळ्यांनी गिफ्ट वगैरे खूप छान आणले होते शिवण्याला. तिला पण ते खूप आवडले आणि मस्त अशी दंगा मस्ती चालू होती. त्याच्यानंतर सगळ्यांचं फोटोशूट वगैरे केलं. मी मात्र किचनमध्ये लागली होती. माझी कोशिंबीर बनवायची राहिलेली. मी सगळं मिक्स करून ठेवलं होतं. फक्त त्याच्यामध्ये साखर आणि मीठ घालायचं होतं. कारण ऑलरेडी घालून ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि मग पाणी एकीकडे आणि कोशिंबीर एकीकडे होते. म्हणून मी शक्यतो जेव्हा आपण खातो ना तेव्हाच ते मीठ आणि साखर घालून मिक्स करते. त्याच्यानंतर मग मी माझे पण 2-3 फोटो काढून घेतले. म्हटलं असू द्या, आता नंतर काही हा मोमेंट नाही कॅप्चर करता येत. नंतर आपण फोटो खूप काढू, पण माझ्या दीदीचा 6वा बर्थडे नंतर येणार नाहीये ना, म्हणून त्याच्यानंतर छान मस्त आम्ही फॅमिली फोटो सुद्धा काढून घेतले. नंतर आमचे दादा वगैरे होते त्यांचे फोटो काढले आणि आम्ही तोपर्यंत ताटं वाढायला घेतली. कारण कसं असतं लहान मुलं असतात आणि मग सगळ्यांना भूक वगैरे पण लागलेली असते. आता दीदी बरोबर आई बाबांनी फोटो काढला म्हणून सर्वज्ञा रडत होती, म्हणून तिला गोड बोलून तिच्यासोबत पण एक फोटो काढून घेतला. सगळ्या चिल्लर पार्टीला मस्त अशी बिर्याणीचं जेवण वाढलं आणि सगळे सोबत जेवायला बसले होते. मग शिवण्या सर्वज्ञा सुद्धा त्यांच्यासोबत बसतात आणि सर्वज्ञाचं म्हणणं असतं की जसं सगळ्यांना देते तसं मला दे. असंही ती घरामध्ये जेवताना ताटामध्ये सगळे पदार्थ घेऊन जेवते. त्याच्यामुळे म्हणजे तिचं फार असं काही खायचं वगैरे टेन्शन येत नाही. तिखट भाजी चपाती सगळं खाते ती. मस्त अशी बिर्याणी होती. सगळ्या मुलांनी एकदम छान एन्जॉय केली. त्याच्यानंतर दादा वगैरे पण सगळे जेवायला बसले. तर बाबांचं चाललं होतं की केक कसा आहे टेस्ट बघत होते. त्याच्यासोबत मी सुद्धा एक बाईट खाऊन मस्त केकची टेस्ट घेतली. आता मी तर बाबांना चारत होते, पण बाबांना माझ्या हातून केक खायचा नव्हता, त्यांचं खायचा होता. मग म्हटलं जाऊ दे सोड, आपले आपण तरी खाऊन घ्यावा, म्हणून मी खाऊन घेतला. त्याच्यानंतर सगळ्यांचं जेवण झालं आणि मीच एकटी मागं राहिले होते आणि केल्यामुळं ना म्हणजे मला काही जास्त भूक पण नव्हती. मी थोडीशी प्लेटमध्ये घेऊन मस्त अशी बिर्याणी खाऊन घेतली. शिवण्यानं सगळे गिफ्ट वगैरे तोपर्यंत फोडून ठेवले होते आणि मग त्याच्यानंतर अक्षयदादा जाऊन मस्त अशी सगळ्यांसाठी कुल्फी घेऊन आला. कारण सगळ्यांनी एकदम पोट भरून बिर्याणी खाल्ली होती. त्याच्यामुळे मस्त आता आईस्क्रीम तर झाली पाहिजे ना. आणि आमच्या इथली फेमस कुल्फी म्हणजे आम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा खातो म्हणजे खातोच. त्याच्यानंतर मी मस्त सगळं झाडून वगैरे काढलं. म्हटलं आता जो काही राहिलेला पसारा आहे तो मी उद्या सकाळी बघते. कारण मला प्रचंड कंटाळा आला होता आणि बर्थडे वगैरे असं काही झालं ना की जास्त परत नंतर संध्याकाळचं काम करण्याची काही इच्छा होत नाही. मग सगळ्यांनी मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली. जे दादा वगैरे होते ते पण रूमवर गेले आणि ह्या माझ्या बाबूचं काय चाललंय बघा. जे आईस्क्रीम खायची म्हटलं की आम्हाला डिश वगैरे लागत असती, पण इथं डिश नव्हती. तर मग सगळा पसारा वगैरे माझा तसाच होता. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. किचनवरचं वगैरे काही आवरलं नव्हतं. असंही जेवण पत्रावळीमध्ये केलं आणि म्हटलं सकाळी डब्यासाठी काही याची लागणारी भांडी नाहीयेत, बघू आपण सकाळचं. किचन वगैरे फक्त पुसून घेतलं, भांडी तशीच भरून ठेवली आणि मग त्याच्यानंतर मी सुद्धा झोपायला गेले. कारण ह्या शिवण्या सर्वज्ञा सुद्धा खूप जास्त दमल्या होत्या आणि एकदम मस्त साधा सिंपल आणि छान असा आमचा बर्थडे सेलिब्रेशन झाला.
आणि हे माझं बाबू बघा, म्हणजे बड्डे 4 दिवस असतो ना, एकदम छान मस्त असा आमचा कार्यक्रम झालाय. तुम्हाला दाखवते किती वाजलेत. 11:15 वाजलेत. आणि म्हणजे आज बड्डेचं सगळं एकदम अगदी असं निवांत छान झालं होतं. सगळ्यांचे जेवण वगैरे व्यवस्थित झाले. आता माझा पसारा पडलाय थोडासा, पण मला खूप कंटाळा आलाय. आता जी काही राहिलेली कामं आहेत आता थोडंसंच आहे, जास्त नाही आहे. पण आता उद्या सकाळी बघणार आहे मी. पोरं पण गेले रूमवर जेवण वगैरे करून. मस्त आईस्क्रीम वगैरे पण खाऊन झाली आहे. दरवाजा लावते. दूध उकळावं, दूध गरम करायला ठेवलं. एकदम मस्त झालं, छान निवांत. बड्डे गर्ल पण एकदम खुश. मग तुम्हाला दाखव. शिवण्या ते बघा, हे कसे लोळतात बघा. त्यांना गरम होते, गरम. झोप येते बाबू. चला व्हिडिओ संपवायला लागेल ना आता. का नाही? व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जर असेच फॅमिली ब्लॉग आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच कनेक्ट राहा. भेटूया पुढच्या छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना दंडवत प्रणाम.